कधी कधी काही धाडसी प्रयोग यशस्वी होतात, पण हेच प्रयोग अंगलट येऊन अगदी जीव जाण्यापर्यंतची ही अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो। दररोज जे काही अपघात होतात त्यातले 20% अपघात तरी विनाकारण काहीतरी अतिधाडस केल्याने घडतात। आता हेच बघा ना, या कार चालकाचंही असेच, ज्यामध्ये एका कार चालकाने पुराच्या प्रवाहात चक्क आपली कार चालवण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न त्याच्या अंगलट आलाय। महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक अपघातही समोर येत आहेत। नदी नाल्यांमध्ये वाहने वाहून गेल्याच्या घटना बहुतांश समोर येत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याची घटना समोर आली आहे। रविवारी चंद्रपूर शहरात पावसाने संततधारेने हजेरी लावली। हा पाऊस सर्व दूर असताना लालपेठ परिसरातील एका नाल्यातून कार वाहून गेली। 2 दिवसापासून संततधार सुरू आहे, त्यामुळे शहरातून वाहणारी झारपाट नदी दुतडी भरून वाहतेय। वेकोली महाकाली कालरीला जोडणाऱ्या स्मशानभूमीजवळील झारपाट नदीच्या छोट्या पुलावरून पाणी वाहते। यावेळी एका कार चालकाने वाहत्या पाण्यातून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गाडी प्रवाहाबाहेर वाहू लागली। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक कार वाहून जात असून कारमध्ये बसलेल्या लोकांनी कारमधून उडी मारून आपला जीव वाचवलाय। एक व्यक्ती कारमधून उडी मारण्यात यशस्वी होते, तर दुसरा कारमधून वाहून जाताना दिसत आहे। वाहनातून प्रवास करणाऱ्या दोघांनीही सावधपणे उडी मारून आपला जीव वाचवला, मात्र कार पाण्याच्या प्रवाहात वाहत राहिली। घटनास्थळी उपस्थित लोकांकडून सांगण्यात येत आहे की कारमध्ये 2 जण होते, त्यापैकी एक जण धोका पाहून खाली उतरला आणि दुसऱ्याने झाडाला लटकून आपला जीव वाचवला। त्यामध्ये कार पाण्यातून कशी वाहत जाते हे स्पष्ट दिसत आहे। दरम्यान पाऊस सतत सुरू असल्याने ग्रामीण भागातही अनेक ठिकाणचे रस्ते बंद झालेले आहेत। नदी नाल्यांना पूर आलेला असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले। अशा वेळी दुचाकी 4 चाकी वाहन चालकांनी पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले।